मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आज प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे। काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठकांचं सत्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधायला न्यायालयाच्या निकालांचा अडसर आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी खलबतं होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आता सरकारने सुद्धा हालचाली सुरू केलेल्या आहेत, काय एकूण तपशील? निश्चितच श्वेता, खरं तर मुंबईतलं जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झाल्यानंतर सरकारकडनं याची गांभीर्याने दखल घेतली गेली आहे। मराठा उपसमितीचे सदस्य अध्यक्ष यांच्यासह आता राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक महत्वाची बैठक 11 वाजता होत आहे। कायदेशीर अडसर जो आहे, मराठा समाजाला कुणबी संबोधण्यास जो अडसर आहे, खरं तर जी एक इनसाइड स्टोरी उपसमितीची होती, इनसाइड समितीच्या उपसमितीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी जी होती, त्या अनुषंगाने खरं तर या सगळ्या गोष्टींवर आता तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत। 11 वाजता एक हाय प्रोफाईल बैठक वर्षावरती बोलवण्यात आली। या बैठकीमध्ये सर्व महत्वाची मंडळी जे या समितीच्या संदर्भात संबंधित आहेत त्यांना बोलवण्यात आलंय। खरं तर आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। मुंबईतल्या सर्वसामान्य चाकरमान्यांना जो त्रास होतोय त्याचा कुठेतरी आता सरकारकडनं सुद्धा कॉग्निझन्स घेतला गेलाय। आंदोलनकर्त्यांकडनं ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्याची कुठेतरी दखल सरकारकडनं घेण्यात आली आणि अंतिमतः मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक आता बोलवण्यात आली आहे। त्यामुळे कायदेशीर अडचण सोडवण्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टींची उकल करण्यामध्ये सरकार यशस्वी ठरतंय का आणि अंतिमतः आंदोलन संपवण्यामध्ये सरकारला यश येतंय का, हे सगळं पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।